मजुरीचे पैसे आणण्यासाठी शेतात गेलेल्या अकोट तालुक्यातील केलपाणी येथील एका तरुणावर अस्वलाने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। ग्रामीण भागात वन्य प्राण्यांकडून नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत। जंगलाचे क्षेत्र कमी झाल्याने वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसखोरी करत आहेत, ज्यामुळे अशा घटना नित्याच्या झाल्या आहेत। केलपाणी येथील रहिवासी गोविंद धांडे आपल्या सासरवाडीत आले असताना त्यांनी परिसरातील शेतात मजुरीचे काम केले होते। मजुरीचे पैसे घेण्यासाठी ते शेतमालकाच्या घरी जात असताना अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला। या जीवघेण्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेतली आणि अस्वलाला हुसकावून लावले। त्यामुळे धांडे यांचा जीव वाचला। जखमी अवस्थेतील धांडे यांना तत्काळ अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटना पाहता वन विभागाने तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे। वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। गावाचे पोलीस पाटील हे गोविंद जयराम धांडे हे शानूर येथील जवई आहे आणि ते त्यांच्या सासरवाडीला होते मुक्कामी आणि तिथून ते काम केले होते। मजुरीच्या पैशासाठी ते जात होते राणापूरला। तर रस्त्यावर त्यांच्यावर आता एकाएकी अस्वलांना अटॅक केली।